घराण्याचा काँग्रेस वारसा मोडीत राहुल पाटील झाले राष्ट्रवादीचे। वडिलांच्या एकनिष्ठ परंपरेला छेद देत स्वीकारले नवे राजकीय समीकरण। जिल्ह्याच्या राजकारणात पाटील कुटुंब हे नाव नवं नाही। दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांनी आपलं संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षासाठी झिजवलं। त्यांच्या कार्यकाळात शिस्त, कार्यकर्त्यांशी निगडीत असलेली नाळ आणि काँग्रेसची असलेली एकनिष्ठ भूमिका हा त्यांचा ठसा राहिला। परंतु त्यांच्या निधनानंतर पाटील कुटुंबाच्या राजकारणात नवं वळण आल्याचं पाहायला मिळत आहे। मागील निवडणुकीत राहुल पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला। पराभवानंतर ते राजकीय समीकरणात किती पुढे येतील याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं। वडिलांचा काँग्रेसशी असलेला वारसा, काँग्रेससाठी त्यांनी केलेलं प्रचंड योगदान या सगळ्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी राहुल पाटील यांच्यावर होती। मात्र त्यांनी तो वारसा पुढे नेत न बसता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करून नवा राजकीय अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची निराशा व्यक्त होत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटात राहुल पाटील यांच्या प्रवेशाचं स्वागत करण्यात आलं। पराभवाचा सामना करूनही राजकारणातून मागे न हटता त्यांनी नवं समीकरण स्वीकारलं। ही त्यांची वैयक्तिक राजकीय भूमिका ठरली आहे। राजकीय पंडितांच्या मते राहुल पाटील यांनी हा निर्णय घेताना वडिलांचा आदर्श, काँग्रेसची असलेली पारंपरिक नाळ यापेक्षा सध्याच्या राजकीय परिस्थितीत वास्तव अधिक महत्त्वाचं मानलं। आगामी निवडणुकांमध्ये हा प्रवेश कितपत फायद्याचा ठरेल, यामुळे स्थानिक राजकारणात कोणकोणती नवी गणितं निर्माण होतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।